खरंच ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा का म्हणतात ते मला समजलं. कारण ना, लहान मुलांना कसलीच टेन्शन नसते. मस्त खायचं, प्यायचं, झोपायचं, खेळायचं असंच काही त्यांचं रुटीन चालू असतं. कसलं एज्युकेशनचं टेन्शन नाही, कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही. काही दुखलं तर मम्मी पप्पा बाकीचे सगळेजण करणारे असतात. काय कुठं काय असं काहीच वाटत नाही. एकदम छान असं बालपण असतं आणि ते खरंच खूप छान पिल्लू एन्जॉय करत आहे. माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे असं काहीसं मला स्लाईन वगैरे लावलं होतं आणि मला 4 दिवस कंटिन्यू सकाळ संध्याकाळ ना स्लाईन घ्यायचे होते. त्यामुळे ना पिल्लू पण एवढी समजूतदारपणाने वागत होती. काय झालं मम्माला म्हणले की भाऊ झालं म्हणत होती आणि माझ्याजवळ पण येत नव्हती. छान आजी आजोबांसोबत खेळत होती. बाहेर मामाने नेले की मामांसोबत जात होती. छान माझ्या आजीकडे जात होती, म्हणजे तिच्या पणजीकडे खेळत होती. मम्माला काय झालं म्हणले की भाऊ झालं म्हणत होती आणि खूप लवकर मी रिकवर केलं स्वतःला पिल्लूसाठी आणि मस्त एन्जॉय करत होती पिल्लू. तिला ना बाहेरचं वातावरण एवढं आवडतं ना आणि मोकळं खेळायला आवडतं. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत राहते आणि ना ती बादलीमध्ये बसली होती आणि असं काहीसं मग तिला खेळवलं माझ्या मम्मीने आणि वेगवेगळी ॲक्टिव्हिटी ना तिनं नवीन नवीनच काहीतरी करत होती. ते पाहायला ना इतकं छान कौतुक वाटत होतं ना. मग शनिवारी आम्हाला जायचं होतं भोगवळला. मारुती मंदिर आहे शनिवारी, खूप जास्त गर्दी पण असते आणि शनिवारी मंदिरामध्ये गेलं तर मन प्रसन्न वाटतं. थोडी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे थोडंसं चलबिचल होत होतं, पण गेलो. पिल्लू अशी छान एन्जॉय करत होती. पहिल्यांदाच नदी पाहिली होती आणि एवढं सारं पाणी पा करत होते. मी पण छान हातपाय वगैरे धुवून घेतले आणि पिल्लूला पण असं खेळायचं होतं. यायला तयारच नव्हती, पण आम्ही कसं बसं तिला नेलं. छान मंदिरात दर्शन केलं, पण ना लेडीजला मंदिरामध्ये दर्शन करायला गाभाऱ्यात जायला अलाउड नाही आहे, फक्त जेंट्सला आहे. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. खूप छान मंदिर आहे आणि इकडे थोडीशी स्वच्छतेची कमी आहे. आता हळूहळू डेव्हलप होईल. मग काय, घरी आलो, मस्त आराम वगैरे केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पिल्लूंना बाबासोबत शेतामध्ये गेली होती. असं काहीसं खेळत होती, ट्रॅक्टरवर काय बसली आणि तिला ना बाहेर ना खेळायला खूप आवडतं एक मोकळ्यामध्ये, पण असं बाहेर शेतामध्ये चिखल असल्यामुळे पायास टेकत नव्हती. असा काहीसा होता आमचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून जा. बाय.